तर नमस्कार मंडळी, श्री मुक्तादेवी कवठधर देवी यात्रा उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा आज दिवस पहिला होता। दिवसाची सुरुवात काकड्याने झाली पहाटे 4 वाजता। पहाटे 4 वाजताचा जो काकडा झाल्यानंतर आजचे सौजन्य ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ घोलप व मुख्य कार्यकारी अधिकारी यशवर्धनी संस्था कुमारदादा घोलप यांच्यातर्फे आलेल्या भाविकांसाठी कीर्तनकारांसाठी इथे नाश्ता होता। नाश्ता झाल्यानंतर नेमाचे जे भजन आहे ते 9 ते 11 वाजेपर्यंत चालू राहिले। भजन झाल्यानंतर सकाळचे जे अन्नदाते होते मिलिंद भांगरे व परिवार यांनी संपूर्ण गावासाठी खूप छान पद्धतीने इथे जेवणाची अरेंजमेंट केली होती। दुपारचं जेवण झाल्यानंतर मध्यंतराच्या थोड्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा संध्याकाळी 4 वाजता हरिपाठाला सुरुवात झाली। हरिपाठ झाल्यानंतर हरिकीर्तनास सुरुवात झाली आणि हरिकीर्तनाच्या सुरुवातीला आपण पाहत आहात इथे जे आपण बोललो होतो की जे कीर्तनासाठी येणारे जे भाविक आहेत त्या भाविकांसाठी आपण लकी ड्रॉ पद्धतीने इथे जे रजिस्ट्रेशन आहेत स्त्रियांचे व पुरुषांचे वेगवेगळ्या पद्धतीने आपण इथे वेगवेगळे टीम्स ठेवून इथे रजिस्ट्रेशन घेतले। आजचे कीर्तनकार होत्या हब उज्ज्वलाताई वाकळे। उज्ज्वलाताईंनीही खूप सुंदररित्या आपल्या कीर्तनातून संपूर्ण भाविकांस मंत्रमुग्ध केले होते। नवनवीन त्यांनी उदाहरणं देऊन भाविकांना वेगवेगळ्या पद्धतीने संबोधित केलं। जसं की नवीन चित्रपट आलेला आहे छावा चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे जे मावळे होते अशा मावळ्यांनी स्वतः आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या मराठ्यांसाठी कशा पद्धतीचं बलिदान केलं, अशा पद्धतीने आपण आपल्या एकमेकांसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपला मेन म्हणजे आपल्या देवासाठी कशा पद्धतीने आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे अशी एकनिष्ठतेची त्यांनी भावना संपूर्ण भाविकांमध्ये निर्माण केली। आणि शेवटी आपल्या विठू माऊलीच्या सुंदर अशा गीताने या कीर्तनाचा समारोप झाला। कीर्तनाचा समारोप झाल्यानंतर आपण जे आजचे लकी ड्रॉचे जे विनर आहेत त्या विनर्सला इथे आपण ज्याचे सौजन्य होते पूनमताई कुमार घोलप त्यांच्यातर्फे जे विनर्स आहेत त्या विनर्सला बक्षिसे इथे देण्यात आलेले होते। आणि जे आजचे अन्नदाते आहेत त्या अन्नदात्यांचा सुद्धा यात्रा कमिटीच्या तर्फे इथे सत्कार करण्यात आला। सत्कार झाल्यानंतर संध्याकाळचे पुन्हा रात्रीचे जो महाप्रसाद होता त्या महाप्रसादाला इथे सुरुवात करण्यात आले आणि त्या महाप्रसादाचे रात्रीचे जे अन्नदाते होते ते म्हणजे सचिन शिंदे व परिवार। सचिन शिंदे आणि परिवाराने पण सुद्धा खूप छानरित्या म्हणजे आमटी भाकर भात आणि जिलेबीचे इथे संपूर्ण भाविकांसाठी महाप्रसाद इथे आयोजित करण्यात आला होता आणि सर्व भाविकांनी ह्या महाप्रसादाचा खूप छान रीते इथे आस्वाद घेण्यात आला। संपूर्ण भाविक जेवल्यानंतर सर्व कीर्तनकार इथे जेवण झाल्यानंतर आपली जी हनुमान मित्र परिवार भजनी मंडळ आंबेगाव तालुका व आंबेगाव तालुका जी साई तरुण मित्र मंडळ कमिटी होती व यात्रा कमिटी ही यात्रा कमिटीने संपूर्ण भाविकांस जेवण वाढण्याचे काम केले आणि सर्वात शेवटी ह्या दोन्ही कमिटीचे जेवण इथे संपन्न झाले। सर्वांचे जेवण संपन्न झाल्यानंतर जे नवीन भाविक होते आणि जे आजचे लकी ड्रॉ पद्धतीचे जे विनर्स होते त्या विनर्सचा इथे अभिप्राय घेण्यात आला। सर्वांच्या चेहऱ्यावर खूप एक मोठं समाधान आणि आनंद पाहण्यास मिळालं आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचं आणि आनंद पाहून यात्रा कमिटीला त्यांनी जे आतापर्यंत म्हणजे जे 8-10 दिवसापासूनची जी त्यांची लगबग चालू होती यात्रेसाठीची ते त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक समाधान त्यांना मिळत होतं। खूप सुंदररित्या इथे यात्रा कमिटीने डेकोरेशन केलं आणि जो आजचा पहिला दिवस होता तो पहिला दिवस खरंच सत्कर्मी लागला।